वर्तमान स्थितीमध्ये येऊया. डोळे आता उघडू शकता. आपला थोडा व्हिडिओ थोडा ऑन करा. पंडित साहेब आहे, वेदपाठक साहेब आले. थोडा आपला ध्यानाचा अनुभव आम्हाला सांगा, सर्वांना प्रेरणा मिळेल. पंडित साहेब आहे, पंडित सर. मन थोडं शांत झालेलं आहे, शरीरही शांत झालेलं आहे आणि एकदम हलकं हलकं वाटत आहे. छान, फार छान. अशी स्थिती आपली रोज व्हायला लागली, आपलं आरोग्य नीट राहतं आणि जे आध्यात्मिक उन्नती सुद्धा जाणवायला लागते. हे जे हलकंपण आहे हे एका ईश्वरीय दशेचं स्वरूप आहे. ईश्वराची अवस्था जी आहे हे सूक्ष्म प्रकाशासारखी आहे आणि जेव्हा हा प्रकाश आपल्या संपूर्ण चेतनेमध्ये प्रवाहित होतो तर आपलं सर्व शरीर हलकं होतं, मन हलकं होऊन जातं, आपल्या मधली सर्व जडत्व निघून जातं. फार छान. ताई पण होत्या आज, तर ताई पण होत्या. त्यांना कसं वाटलं? त्यांचे अनुभव आपण त्यांचा अनुभव विचारूया. काही गुडघ्यांचे त्रास होतात ना म्हातारपणात, तर तो एक अनुभव त्यांचा फीडबॅक पाहिजे होता कोणाला काही असेल तर. हो हो सांगतो. काही अर्थ. हा, आता इकडे सुभाष साहेब आले, वेदपाठक साहेब आले. तुम्ही सांगा सर. तुमचा माईक ऑन करावा लागेल. वेदपाठक साहेब तुमचा माईक ऑन करा. वेदपाठक साहेब तुमचा माईक ऑन करा. माईक ऑन, माईक ऑफ, म्यूट आहे. माईक ऑन, माईक अनम्यूट करा वेदपाठक साहेब. त्याला करता येईल का बघतो. करुणाश्री ताई, खूप दिवसांनी भेट झाली आपली. तुम्ही सांगा. माईक माईक ऑन हे करा, अनम्यूट करा. हो 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 केलेला आहे. हा बरं, हा तुमचा अनुभव सांगा. खूप दिवसांनी जॉईन झाली. नमस्ते सर्वांना. आणि पण खूप छान वाटत आहे मला पण, म्हणजे एक काही वेळासाठी का होईना मन शांत वाटत आहे, स्थिर वाटत आहे आणि हलकं वाटत आहे. खूप छान वाटत आहे, चांगलं फिलिंग आहे. हा जो सिक्वेन्स असतो ना आपल्या आयुष्यातला जो सिक्वेन्स एकदा जरी ब्रेक झाला तरी फार आपल्या पूर्ण आरोग्यावर आणि आध्यात्मिक दशेवर खूप मोठा परिणाम होतो. हो, फार छान. या तुम्ही नियमित आल्या तर फार चांगला आहे. सर्वांना चालना मिळेल. आणि याचा ही जी ध्यानाची पद्धत आहे ही सध्या स्थितीमध्ये एक उत्तम पद्धत आहे आणि याच्यात पूर्ण हृदय परिवर्तन होतं, एक व्हायब्रेशन बदलतात. हळूहळू जर आपण करायला लागलो त्याचा फायदा आपल्या परिवाराला होतो, समाजाला होतो, आपल्या आजूबाजूला व्हायला लागतो आणि ही फार परिवर्तनकारी ध्यानाची पद्धत आहे. वेदपाठक साहेब तुम्ही सांगा तुमचा अनुभव. शरीराला जसा व्यायामाची गरज असते तसे मनाला सुद्धा ह्या व्यायामाची गरज आहे. आणि मन ज्या वेळेला स्थिर थांबतो आपण बरेच वेळ, त्यावेळेला त्याचा तो व्यायाम आपल्या मनाला लाभलेला असतो. तो एक विचार केला तर, म्हणजे आपण जर का सतत बडबड करणे किंवा सतत बोलणे यामुळे जो आपल्या मेंदूला किंवा मनावर जो लोड आलेला असतो तो मेडिटेशननं किंवा एक शांततेनं तो लोड कमी होत असतो विचार केला तर. बरोबर बरोबर. छान छान छान. धन्यवाद सर, धन्यवाद सर. कोण आहे? राजेश कागदेलवार. बेटा तू ध्यान केलं ही कोण आहे मुलगी? राजेश कागदेलवार. तुमची मुलगी आहे का ही? अच्छा. ठीक आहे.
संध्याताई पण आल्या आहेत. संध्याताई कालेश्वरवार. मी पण आज खूप दिवसाने जॉईन झाले, कारण 1 महिना बाहेरच माझा केला वेळ. हो, खूप दिवसाने घरी आले आज पण मी. बसलं तर चालेल. घरी पण बसलं तर चालेल. घरी आपण रोज सकाळी 6 वाजता एक लिंक शेअर करतो आहोत. त्या हो, लिंकद्वारे जर तुम्ही केलं ना, म्हणजे खूप फरक पडतो याच्याने. ठीक आहे. थोडं सातत्य असणं आवश्यक आहे. याचे फायदे आणखी भरपूर बरेच काही फायदे आहेत, ते तुमच्या अनुभवानेच आपल्याला अनुभवच आपल्याला सांगू शकेल की आपला अनुभव काय आहे. शर्वरी कोण आहे? शर्वरी आहे ना? शर्वरी कोण आहे? सरोज आहे. हो. राजेश कागदेलवार आहे तुम्ही? अच्छा, कोण आहे तिकडे? शर्वरी कोण आहे? सरोज आहे का? नाही, स्वरा आहे. हा, स्वरा सांग ना तू. तुझा म्हणजे इथं अरे. स्टुडंट आहे. हो, चांगलं कसं वाटतं तुला? वाटलं. मेडिटेशन चांगलं होता. नेहमी तेच जा गुरुवारी 7ला. हो, नेहमी येतो मी. ठीक आहे ताई. पुढच्या वेळेस आपण शुद्धीकरणाची प्रक्रिया करूया. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया फार महत्वाची आहे. ती कोणत्याही ध्यान पद्धती शिकवल्या जात नाही. शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे फार उत्तम आहे. ही शुद्धीकरण जे आपण संध्याकाळी करतो ना, त्याचा इम्पॅक्ट आपल्या पूर्ण शरीराच्या आध्यात्मिक आणि आरोग्यावर होतो. कारण काय होतं, आपण रोज साठवूनच राहिलो ना. सकाळी ध्यान करणार, ठीक आहे. ध्यान केल्यानंतर आणखी साठवणारच आहोत ना आपण काही ना काही. तर ती काढून टाकण्यासाठी संध्याकाळची शुद्धीकरणाची प्रक्रिया. म्हणून ती आज ती एक कथा होती की नाही, 2 लांडगे असतात. एक लांडगा उच्च स्वभावाचा असतो, एक लांडगा निम्न स्वभावाचा असतो. निम्न स्वभावाचा जो आपल्यातले गुण असतात ते काढून टाकणं गरजेचं आहे. आणि त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निघून जातात. आणि तुम्हाला मदत खूप आहे. तुम्ही कधी फोन करा, काही करा. जेव्हा प्रशिक्षकासोबत आपण ध्यान करतो ना, आपण जे ध्यान करतो त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही कार्य होत असतं, आपल्याला मदत होत असते. तर ते तुम्ही जेव्हा अध्यात्माचे पुस्तक वाचाल तेव्हा कराल. आपल्या पूर्ण शरीरामध्ये स्पिरिच्युअल अनाटॉमी आहे. स्पिरिच्युअल अनाटॉमी, त्याला बायोलॉजिकल अनाटॉमी जशी आहे, हात, पाय, हृदय, मस्तिष्क, तशी स्पिरिच्युअल अनाटॉमी आहे. ती स्पिरिच्युअल अनाटॉमी पूर्ण शुद्ध होते. ती शुद्ध झाल्यामुळे हा आपल्याला जो काही फरक जाणवत आहे आपल्या दशेमध्ये, त्याच्यामुळे जाणवत आहे. तर आपण हळूहळू ती शिकूया, जेणेकरून म्हणजे आमच्यासारख्यांची तडफडी आहे की आपल्या वयाच्या लोकांनी हे पुढच्या पिढीला आपल्याला देता आलं पाहिजे. पुढच्या पिढीला आपल्याला शिकवता आणि जेवढे लवकर ते ध्यान करायला लागेल तेवढं त्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे. आपल्याला त्यांना काही सांगावं लागणार नाही. तुम्ही किती शिकवणार आहे त्यांना, ठीक आहे. त्यांना शिकवायची गरज नाही पडणार आहे. ते आपोआप चांगल्या मार्गावर लागेल. चांगल्या गोष्टी करेल, चांगले मित्र पाहिजे, चांगला अभ्यास करेल, आपोआप करायला लागेल. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये आपली तरुण पिढी, आपले कमीत कमी आपली मुलं, आपल्या आजूबाजूचे मुलं हे येणं खूप गरजेचं आहे. ही कोण आहे बेटा? राकेश गोविंद. तू केलं ध्यान? राकेश गोविंदवार. तुमच्या मुलीने ध्यान केलं? नाव काय बेटा तुझं? सर, काय नाव आहे तुझं? आर्य राकेश गोविंदवार. तू ध्यान केलं आता? कसं वाटतं तुला आता? हो सर. कसं वाटून राहिलं तुला? छान वाटतंय. खूप छान वाटत आहे मला. हं. हलकं वाटून राहिलं? हो. येत जा मग, रोज ध्यान करायला यायचं 7 वाजता आमच्यासोबत गुरुवारला. नेहमीच या 7 वाजता, दर गुरुवारला करूया. आणि तू लहान आहे ना, तू रोज सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं ध्यान कर. आता जसं आलं रोज उठल्यावरती करायचं, छान नमस्कार करून 5 मिनिटं ध्यान करायचं. आणि रात्री झोपेच्या आधी ध्यान करायचं. त्याच्यामुळे आपली सर्वांगीण विकास खूप छान होतो. मन फ्रेश राहते, अभ्यासात लक्ष लागते. ठीक आहे. पण थांबूया. सर्वांना धन्यवाद आपण आल्याबद्दल. असंच नियमित येत राहा आणि दरवेळेस एकाला आपल्यासोबत घेऊन या. दरवेळेस एकाला घेऊन या, कमीत कमी एकाला घेऊन या. असं समूह आपण बघा, आपण एकटे ध्यान करून काही होणार नाहीये. आपण एकटं श्रीमंत होऊन काही होणार नाही. आपल्या बाजूलाही श्रीमंत चांगल्या लोकांची गरज आहे, नाही का? जसा आपला विकास आहे तसा आपल्या आजूबाजूच्या सर्वांचाच विकास होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही जी ध्यान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली पाहिजे. आणि ध्यान करणारी संख्या वाढली म्हणजे आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो. सर्व निगेटिव्ह टेंडन्सी निघून जातात आणि पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. आपल्यासोबत सर्वांनाच यायला लागतात. थांबूया.
पंडित सर धन्यवाद आपण आल्याबद्दल. धन्यवाद. थांबूया सर. नमस्कार. पुढच्या गुरुवारला पुन्हा भेटू. नमस्कार. वेदपाठक साहेब भेटूया. या तुम्ही पुढच्या गुरुवारला पण या. भेटूया. थँक्यू. हो, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. झालं.